आज आहे आपला वेट लॉस जर्नीचा डे 15. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मी 21 डेजचं वेट लॉस चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आज डे 15 आहे. कालचा रिझल्ट बघून तर मी तर खुश झालीच. तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. काल रिझल्ट डे होता म्हणून मी तर एक्सायटेड होतीच. मला असं वाटलं की तुम्ही पण एक्सायटेड असालच की रिझल्ट कसा आलेला आहे म्हणून. आणि हो, जे नवीन जॉईन झालेले आहे त्यांच्यासाठी सांगते की 7 दिवसाच्या 7 दिवसाला मी रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करत असते. आता 14वा दिवस होता कालचा आणि 2 वेळ आपलं वेट चेक करून झालेलं आहे. आता मी 10,000 स्टेप्स माझ्या कंप्लीट करून घेतल्या आणि कधी कधी सकाळी होत नाही तर मग संध्याकाळी सुद्धा करते, पण कधी कधी सकाळी होते तर सकाळीच करून घेते. चहा बनवला, चहा घेतला. कोणीतरी विचारलं होतं की चहा सोडलेला नाही का वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा. कोणीतरी विचारलं होतं की चहा चालतो का, तर तसं बघायला गेलं तर काय चालतं काय नाही तर हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सगळं काही कॅलरीजवर डिपेंड आहे. तुम्ही किती कॅलरीज इंटेक करता आणि किती कॅलरीज मेंटेनिंग कॅलरीज आहेत तुमच्या, तर यावर सगळं काही डिपेंड आहे. तर मी त्या सगळ्या मॅनेज करूनच मी चहा घेते. आणि हो, त्यानंतर मग मी माझी देवपूजा करून घेतली आंघोळ वगैरे झाल्यानंतर. आणि नंतर मग स्वीट पोटॅटो बॉईल करायला ठेवलं एक छोटंसं. त्यानंतर हे पायनॅपल आहे, हे एवढं पायनॅपल घेऊन घेतलं आणि माझे मल्टीव्हिटॅमिन्स घेऊन घेतले. मल्टीव्हिटॅमिन्सचे बेनिफिट्स तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत की कसे आहेत काय आहेत. मल्टीव्हिटॅमिन्स घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी. नंतर मग माझं ब्रँड शूट होतं ते कंप्लीट करून घेतलं. इथे ब्रँड शूट करायलाच खूप वेळ होऊन गेला. त्यानंतर मग मी माझं डिनर घेतलं. आणि ही जी तुम्हाला कारल्याची भाजी दिसते आहे ही एकही थेंब तेल न टाकता बनवलेली आहे आणि तुम्ही विचार करू शकता किती कडू झालेली असेल, तरी सुद्धा मी खाल्ली ती. काकडी घेतली, दही घेतलं आणि एक उडद आणि ज्वारीची भाकर घेतली. असं माझं डिनर होतं. आणि त्यानंतर फ्लॅक्सीड्स खाल्ले आणि दिवसाचा एंड केला. आणि हो, तुम्हाला पण या जर्नीमध्ये जॉईन व्हायचं आहे तर मला फॉलो नक्की करा. बाय.